हो हो. सर नेमके काय मागणीसाठी आज आंदोलन आहे आपलं आणि काय मागणी? आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री नामदार गिरीश महाजन यांचा राजीनामा घेण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. आणि त्याचं कारणही आहे, आपण पाहत असाल कोणतेही भ्रष्टाचार निघाला, कोणतेही काही भानगड निघाली की तिथे आमच्या भाऊंचेच लोक आणि त्यांचंच नाव येत असतं. अगदी जर कधी शालार ताईटी घोटाळा घेतला तर तिथे सुद्धा त्यांचेच प्रमुख कार्यकर्ते. त्याच्यानंतर आता ज्या वेळेला या बोगस टेंडर नोटिसा निघाल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचेच माणसं. आणि आता त्यांनीच सांगितलं की ग्रामसेवक आणि तलाठी भरतीसाठी काही लोकांनी पैसे घेतलेले त्यांनी ताबडतोब द्या, नाहीतर मी त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावेल. अरे मग हे करता कोणाच्या भरोशावर आहे? जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याच माणसाचं नाव येत नाही. आणि कुठेही बघा तुम्ही, काही भानगड निघाली, काही असं प्रकरण निघालं तर तिथे आमचे भाऊ आणि त्यांचे माणसं याच्याशिवाय तिसरं नाव येत नाही. आणि एकाने तर चांगलं वर्णन केलेलं आहे, अखिल भारतीय कुंभमेळा वृक्षतोड संघटनेचे अध्यक्ष, मला नाही आबरून मी कशाला घाबरू, तसं त्यांचं चालू आहे. म्हणजे लोक तुमचे आणि तुम्ही कारवाईचे आदेश देत आहे, मग त्यांना आधीच रोखा ना. कशासाठी तुम्ही त्यांना एवढं करू देत आहे? आणि कोणीही करत राहिला तरी पाठीराख असल्याशिवाय, गॉडफादर असल्याशिवाय करत नाही. त्यांना ते इतके नीट लावलेले आहेत की त्यांना माहिती आहे की आपल्याला हे सोडून आणणारच आहेत. म्हणूनच ते सगळे विविध मार्गांनी भ्रष्टाचार करताय, अवैध मार्गांनी पैसे कमवताय. आणि याची सगळी नैतिक जबाबदारी गिरीश भाऊंनीच स्वीकारायला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी आमची मागणी. त्यांचा नातेवाईक देखील या संपूर्ण घोटाळ्यामध्ये आहे आणि ते म्हणतात की नातेवाईक माझा लांबचा आहे आणि माझ्या जवळचे जरी लोक असले तरी त्यांच्याशी माझा काही थेट संबंध नाहीये. बरं, आता आपण पाहत असतो कोणत्याही गुन्ह्यामध्ये जर कधी आरोपी पकडले आणि एखादी माणूस जर बाहेर असला, अधिकारी म्हणा पदाधिकारी म्हणा, तर आधी त्याला राजीनामा द्यायला लावता नाही तर त्याच्यामध्ये घेतात. का बरं? की त्याने त्या साक्षीदारांवर दबाव टाकू नये, दडबण टाकू नये म्हणून. इथं तर एवढं मोठं प्रकरण आहे. बरं, आत्ताच परत कळलं मला, काही 2000 कोटीचे का काही कामं जे रस्त्यांचे चालू आहे नाशिकचे, 200 कोटी का 2270 कोटीचे जे कामं चालू आहे नाशिकचे, त्याची चौकशी लावावी लागलेली. अरे मग चौकशी लावावी का बरं लागते? तुम्ही जर एवढं धुतल्या तांदळासारखे दाखवत आहेत तर कामच नीट दर्जेदार करा ना. तुम्ही जर काम दर्जेदार केलं, तुम्ही जर वचक ठेवला तर निश्चितच ते कामं चांगली होतील. आणि सगळी नैतिक जबाबदारी त्यांचीच आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडी मार्फत त्यांनी राजीनामा द्यावा आणि मगच चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. या सर्व कथित घोटाळ्यांमुळे जामनेरचं नाव बदनाम होते. नाही, जामनेरचं नाव तर त्यांच्या दृष्टीने मोठं झालं असेल, पण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने नाव बदनाम होत आहे. म्हणजे आपल्याला बाहेर गेलं तर जामनेर सांगताना लाज वाटते. मंत्री गिरीश महाजन यांना वरद असतं कुणाचा नेमका? आता त्यांनी सांगितलेलं आहे की मी पंढरपूरला आलो, पंढरपूर पावला, देवाचीच कृपा आहे. पण कोणत्या देवाची कृपा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या पद्धतीनं गिरीश भाऊंची वाटचाल जे भ्रष्टाचाराकडे चालली आहे ते कुठंतरी जळगाव जिल्ह्याला फसवणारी आणि जळगाव जिल्ह्याला शर्मने माल खाली घालण्यासारखे, विशेष करून जामनेर तालुक्याला जर गिरीश भाऊ सरांच्या सांगण्याप्रमाणे जर इतक्या धुतल्या तांदळाचे असतील तर माझी मुख्यमंत्री महोदयांना आणि भाजपाच्या सर्व श्रेष्ठींना विनंती आहे की त्यांनी गिरीश भाऊ सरपंच असताना, जिल्हा परिषद सदस्य असताना आणि पहिल्यांदा आमदार असताना तेव्हाची प्रॉपर्टी आणि आताची त्यांच्या नातेवाईकाची, त्यांच्या समर्थकांची प्रॉपर्टी ही तपासावी आणि आज त्या प्रॉपर्टीचं विवरण किती हजारो कोटीमध्ये गेलंय हे पाहावं. आणि जराशी जर का गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये थोडीशी नैतिकता असेल तर त्यांनी त्या नैतिकतेच्या आधारावर आणि त्यांच्या पक्षाचे जे विचार आहे ते जे दाखवता की आमचे इतके चांगले विचार आहे, त्या विचारधारेवर समोर ठेवून त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने पहिले राजीनामा दिला पाहिजे. महाविकास आघाडीच्या वतीने सध्या नाशिकमध्ये जो टेंडर घोटाळा झाला त्या टेंडर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून भारतीय जनता पार्टीचे मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत. याचं कारणही तसंच आहे. आपण बघितलं असेल मागच्या आठवड्यामध्ये टेंडर घोटाळा उघडकीस आला. 500 कोटीचा या ठिकाणी टेंडर घोटाळा झाला आणि याचं पाळं मिळलं कुठे तर जामनेरमध्ये.
भाऊंच्या जवळचे नातेवाईक कार्यकर्ते याच्यामध्ये गुंतलेले आहेत. या ठिकाणी हा टेंडर घोटाळा करत असताना लोकांना त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत. म्हणजे दिवसा डवळ्या एवढी हिंमत येते कुठून, कुणाच्या भरोशावर येते? म्हणून या ठिकाणी हे जे चाललेलं आहे, आपण जामनेर तालुका जर बघितला असेल, जामनेर तालुका हा शिक्षणाचे पंढरी म्हणून आपली ओळख होती आणि आपली प्रतिमा होती. परंतु आता जामनेर जिल्हा, जळगाव जिल्ह्यामध्येच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये जामनेरचं भ्रष्टाचारी जामनेर म्हणून या ठिकाणी परिचित झालेलं आहे. याची जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जामनेरचं नाव तुम्ही उज्ज्वल करू शकत नाही, म्हणून कमीत कमी खराब तर करू नका. काय चाललेलं आहे? प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार चाललेला आहे. नाशिकमध्ये आता सरांनी सांगितलं की कामाची चौकशी लावलेली आहे. या ठिकाणी जे नाशिकचे संत महंत होते, या संत महंतांनी मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली की नाशिक शंकरानंद यांनी मागणी केली मुख्यमंत्र्याकडे की या ठिकाणी नाशिकचे जे कामं चालू आहे, विकास कामं, याची चौकशी करण्यात यावी. म्हणजे साधू संताला सुद्धा हे मान्य नाही. मग या ठिकाणी आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे कुंभमेळा मंत्री म्हणून, हे कुठेतरी सबसेल फेल झालेली आहे. या ठिकाणी जामनेर तालुक्यात अनेक गोष्टी आहेत. आत्ताच जवळजवळ मी 8 दिवसापूर्वी ऐकलं की जामनेर शहरामध्ये बायोडिझेलची खूप मोठ्या प्रमाणात विक्री चाललेली आहे. यात सुद्धा कोण आहे? तर भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आहेत. आज बायोडिझेलमुळे या ठिकाणी नैसर्गिकच्या मध्ये अडचण तयार होते. या बायोडिझेलला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही. डिझेल आणि बायोडिझेल मध्ये जवळजवळ 50 रुपयाचा फरक आहे. मग जो वाहनधारक ते डिझेल वापरतो आणि आपलं या ठिकाणी प्रदूषण खराब करतो, लोकांच्या जीवनाला धोका आहे. म्हणून अशा प्रकारचे त्यांचे जे कार्यकर्ते हे अनेक प्रकारे या ठिकाणी माया जमा करण्याचा, भ्रष्टाचार करण्याचं काम करत आहे. या ठिकाणी वाळू माफिया सुद्धा मोठ्या प्रमाणात जामनेर शहरामध्ये आहेत. तहसील कार्यालयाच्या समोर, पोलीस स्टेशनच्या समोरून या ठिकाणी वाळू माफिया दिनादास या ठिकाणी वाळू वाहत आहे. त्या डंपरला कुठल्याही प्रकारची नंबर प्लेट नाही, तरी हे अधिकारी उघड्या डोळ्याने बघताय, तरी कारवाई करू शकत नाही. का कारवाई करू शकत नाही? तर यांच्यावरती कोणतरी दबाव आहे. या ठिकाणी आपण हे आवाज वाळू वाहतूक जे करताय कार्यकर्ते, मागे आपण बघितलं असेल नेरी दिगरला एका माणसाचा या ठिकाणी मृत्यू झाला. आत्ताच मागता 8 दिवसापूर्वी पळसखेड्याला एका माणसाचा मृत्यू झाला. मग तुम्हाला पैसे कमवण्यासाठी तुम्हाला लोकांचे जीव घेणे महत्वाचे आहे का? या ठिकाणी हे कार्यकर्ते का करताय? या ठिकाणी गिरीश भाऊ मंत्री म्हणून करतायत, हे त्यांच्या सपोर्ट वरती करतायत. म्हणजे भाऊंनी तर राजीनामा दिला तर जामनेर या ठिकाणी शांत होणार आहे. म्हणून आमची एकच मागणी आहे, या ठिकाणी मंत्री, अकार्यक्षम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी करून थांबतो. की कुंभमेळ्याचं जे 600 कोटीचं टेंडर निघालं ते बनावट टेंडर होतं. म्हणजे अधिकारी गेडाम साहेबांच्या सुद्धा सह्या ह्या बोगस केल्या गेल्या. म्हणजे असं धाडस यांचं का होतं? यांच्या पाठीशी कोण आहे याची सखोल चौकशी जर करायची असेल तर गिरीश भाऊंनी राजीनामा द्यावा. आणि आमची महाविकास आघाडीतर्फे आमची मागणी आहे की जसं संसदीय JPC सर्वपक्षीय शिष्टमंडळ की समिती, तसं महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षाचे ज्येष्ठ आमदार घ्या, त्यांची एक समिती तयार करा. त्या समितीमार्फत कुंभमेळ्याची चौकशी या टेंडरची व्हायलाच पाहिजे. आपण पाहतोय की कुंभमेळा हा काही आजचा नाही आहे, काँग्रेसच्या परंपरा काळापासून कुंभमेळा होतोय. पण यांना असं दाखवायचं की आम्हीच हिंदू आहेत. अरे आम्ही सर्व हिंदू आहेत. या सर्व परंपरा काँग्रेसच्या काळापासून केलेल्या आहेत. काँग्रेसच्या काळात सर्व सुखी होते, सर्व धर्म समभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा हे काँग्रेसने ठेवली आहे. आणि नाशिकमध्ये आपण पाहतोय की जे खड्डे पडलेत, आता रस्ते केले, आणि खड्डे पडल्यानंतर 10 लोकांचे तिथं मृत्यू झाले. एका सैनिकाचा मृत्यू झाला, ते केस दाखल करायला गेले, मला वाटतं ठाण्याची का कुठली केस आहे, त्यांना ते पोलीस PSI तिथले विचारतात तुम्ही तो खड्डा पाहायला पाहिजे होता. लाजा वाटत नाही यांना? एवढे भक्त झाले हा? अरे आपण नोकरी करतो, प्रशासन कसं आहे याचं आपण पूर्वीपासून बघितलेलं आहे, असे जाब तुम्ही विचारतात. त्यानंतर आपण पाहिलं की पहिल्यांदा जे गाजलं ते वृक्ष तोडले. म्हणे मी मोठमोठे झाडं घेऊन येईन. अरे बाबा तिथे तर जाऊ द्या, काय झाडानुसार. जामनेर ते नेरी रस्ता असा होता, जे जुने जाणते आहेत त्यांना माहिती आहेत की जाताना हिरवणीमधून जातोय, झाडांमधून जातो असं होतं. सर्व बकास करून ठेवलं. जामनेर शहरामध्ये जर विषय केला, एकही झाड नाही. गुरुवारचा बाजार तुम्ही बघतात, महिला भगिनी तुम्ही सुद्धा आहात की बसायला जागा नाही, साधी मुत्री नाही जामनेरमध्ये. अरे हा रस्ता पाहता, पण नगरपालिकेच्या जर बॅक साईड जर कधी गेले तर गटर ओपन आहेत. जामनेर शहर कशाने ओळखला तर डासांचं शहर ओळखला तर. आणि अजून आपल्या पत्रकारांना सुद्धा विनंती आहे, हा मुद्दा तुम्ही हायलाईट करा. मी काँग्रेस ग्रुपवर, तुम्हाला सुद्धा तुमच्या ग्रुपवर टाकतो, प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाईन तुम्ही बघू शकता.
5 वर्षाचं रेकॉर्ड प्रत्येक गावकऱ्याच्या आपल्या कार्यकर्त्यांनी काढावं. कोणाला दिलेत? ज्यांचे बंगले आहेत. हा, प्रधानमंत्री योजना, आवास योजना, अरे घरकुल योजना आहे. अरे शिका म्हणा आमच्या इंदिराजीपासून, पंडित नेहरू पासून. अरे त्यांच्या जमिनी राष्ट्राला अर्पण केल्या आणि तिथे इंदिरा आवास योजना आहेत. गरिबांना घरकुलं दिले. अशा धन दांडग्यांना बंगले, सर बंगले बंगले पक्के बंगले, त्यांना घरकुल योजना. आणि काही काही मला अशा माझ्याकडे तक्रारी आल्या की जे खरे गरजवंत आहेत त्यातलं ढालसिंगीचं बी उदाहरण देतील की तडवी असे गरीब लोक त्यांचे पेमेंट अदा होत नाहीत. अतिशय खालपासून तर वरपर्यंत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहेत. म्हणून प्रशासनाने याचं लक्ष घ्यावं. आणि ते जे 2 दिवसा अगोदर आंदोलन करण्यात आले संजय राऊत यांच्याकडनं, त्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांचे जावई यांच्या नावावर 27,000चे टेंडर आहे असं त्यांनी म्हटलं. यामागे नेमका काय कारण? त्याची चौकशी व्हायला पाहिजे. देव, देश आणि धर्म याच्या पैशामध्ये जो घोटाळा करतो किंवा भ्रष्टाचार करतो त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. ज्यांनी ज्यांनी ह्या देवाचे, धर्माचे आणि पैसे खाल्ले किंवा भ्रष्टाचार केला त्यांना त्यांचा विनाशच झालेला आहे. खुदा के पास देर है अंधेर नहीं. आज ज्या प्रभू रामचंद्रांनी यांना सत्तेवर बसवलं त्या प्रभू रामचंद्राच्या दानपेटीमध्येही यांनी भ्रष्टाचार केला आणि तो भ्रष्टाचाराचा पैसा पक्ष फोडण्यामध्ये आणि आमदार खासदार फोडण्यामध्ये खर्च केला. आणि आता तर नवीनच हे सुरू केलं आहे त्यांनी. या भ्रष्टाचाराचा पैसा कुंभमेळ्यातला पैसा असून तो वापरायचा आणि लोकांना तीर्थाटन करायचं. पण ह्या लोकांना मी सांगू इच्छितो, मायबाप हो, ह्या अशा पैशाने तुम्हाला देवही पावन होणार नाही आणि 2 नेतो त्यांनाही पावन होणार नाही. तेव्हा आपल्या पैशाने जा आणि देवाचं दर्शन घ्या. आता आमच्या विरोधी पक्षावर थोडंसं काही बोललं तर खोटे गुन्हे दाखल होता, त्यांच्यावर अनेक प्रकारच्या केसेस दाखल होता. त्यांना मी सांगू इच्छितो, कुछ दिन की खामोशी है, कुछ दिन की खामोशी है, फिर शोर आएगा. आज तुम्हारा वक्त है, कल हमारा दौर आएगा, कल हमारा दौर आएगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.